आहे. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भावेश ठाकरे, परंतु स्ट्रायकिंग एंडला समीर तांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश ठाकरे. मागील काही 2 सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे. तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला. इथे सिंगलच मिळेल. उमेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली ती 28 धावा. येणारे 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 20 धावा. उमेशनं आतापर्यंत मागील 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तो रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून धावा आलेत, परंतु त्याला आणखीन रंगात यावं लागेल, कारण 5 चेंडूमध्ये 20 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. एका टीमला धावा रोखायच्या आहेत तर एका टीमला धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये, परंतु दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. गोलंदाज तयार. भावेश ठाकरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला उमेश. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत या मॅच मध्ये. हो, खोला टाकलाय. भाग पाडलाय डिफेन्स करायला. धावच घेतलेली नाहीये. अगदी वाईट यॉर्कर होता. चांगला चेंडू होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. इक्वेशन जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. उमेशने धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही. खरं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेला महत्व आहे क्रिकेटमध्ये, परंतु धाव घेतलेली नाहीये. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. धाव फलकावरती 29 धावा. येणारे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण मागील 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले त्या फलंदाजाने. इथे देखील त्याच्या बॅटमधून फटके येऊ शकतात, परंतु तो प्रयत्न त्याला करावा लागेल. भावेश ठाकरे. वेगवान गोलंदाजी, कोलाट गोलंदाजी केली जाते. हो, इथे देखील खोलवर टप्प्याला चेंडू आहे, परंतु खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे पुन्हा एकदा चेंडू आलाय डॉट. आता या मॅच वरती TR स्पोर्ट नागले संघ वर्चस्व गाजवतोय की काय असंच म्हणावं लागेल. आज तन्मय पाटील संघामध्ये नाही आहे. आज आझाद देखील नाही आहे. खऱ्या अर्थानं स्वप्नील देखील पाहायला मिळत नाहीये, तरी देखील या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. कौतुक करावं लागेल TR स्पोर्ट नागले संघाचं. खऱ्या अर्थाने निशांक पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या डावामध्ये 41 धावांची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. खेळण्याचा प्रयत्न. उमेश थांबणार नाही. त्याने देखील ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय उमेश. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. खरं तर 2 चेंडू चांगले राहिले भावेशचे. त्या 2 चेंडूवरती धावाच आल्या नाही आणि इक्वेशन जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 13 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एखादा खराब चेंडू आणि त्या चेंडूवरती मोठा फटका आला तर अनिल अंकुश प्रतिष्ठान संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे आणखीन एक उडवलाय. वाह वाह वाह, काय बॅटिंग करतोय उमेश. उमेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. खरं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. मागील चेंडूवर घेतली नव्हती आणि ती धाव कुठेतरी अंगलट आली आहे की काय. धावच घेतल्या नव्हत्या, परंतु इथे सामना अगदी जवळ येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व दिलं जातं. उमेशनं धाव घेतली नव्हती आणि आता इथे जर पाहिलं ना तर सामना फसलाय पूर्णपणे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आणि इथे चेंडू वाईट टाकलाय. हो हो, या मॅच मध्ये कमबॅक झालाय. या मॅच मध्ये अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी पुन्हा आलाय. वाह, काय मॅच रंगली आहे, मॅच बनली आहे. आणि आता येणार 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. 1 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. उमेश यांच्याकडे क्षमता आहे. उमेश यांनी जर षटकार ठोकला ना तर कुमार तांगडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. उमेशचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर
TR स्पोर्ट नागले संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळत होता, परंतु इक्वेशन जर पाहिलं तर येणारे एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू 6 धावा, 6 धावा एक चेंडू. एका बाजूला TR स्पोर्ट नागले तर एका बाजूला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती भावेश ठाकरे. भावेश ठाकरेच्या या षटकामध्ये आतापर्यंत षटकार आले, त्याने धावाही खर्च केल्यात, परंतु उमेशला इथून गोल्डन षटकार ठोकावा लागेल. एका बाजूला नागले संघ डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल, परंतु एका बाजूला उमेश मोठा फटका खेळण्याचाही प्रयत्न करेल. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. यानंतर आपण फायनलचा सामना देखील खेळवतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पंढरीनाथ सुतार यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक उमेशला. गोलंदाज भावेश ठाकरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला उमेश पाहायला मिळतोय. इथे गोल्डन षटकार उडवलाय, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. वाह 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 उमेश, काय बॅटिंग केली आहे. अगदी TR स्पोर्ट नागले संघाच्या तोंडातून घास काढलाय असंच म्हणावं लागेल. काय बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग. आजच्या रात्रीमध्ये TR स्पोर्ट नागले संघ झोपू शकणार नाही, कारण या संघाची झोप उडवली आहे फलंदाज उमेशनं. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंग, वन मॅन हिरो. अगदी एकटा संघासाठी लढला आणि संघाला विजय देखील संपादन करून दिलं. TR स्पोर्ट नागलेसाठी हा सामना अत्यंत वाईट आहे, कारण इथून सामना गमावणं संघाच्या किती हिताचं राहील हे देखील पाहावं लागेल. काय सामना पाहायला मिळाला. भावेश ठाकरेनं आज निराश केलं. गोलंदाजी चांगली झाली, परंतु शेवटच्या षटकामध्ये उमेशनं सलग 3 चेंडूवरती षटकार 3 मारलेत आणि